आजच्या तुमच्या या गर्दीनंच सरकार रातभर झोपत नाही आता, आणि उद्याचे येणे तर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता. नीट करणारे डॉक्टर आहेत आपल्याकडे. गर्व वाटतो खरंच मला नांदेडचा, ज्या ज्या वेळेस येईन ना लयच ताकते नाही आता. तुम्ही एकदा पहिली सभा झाली होती, त्या सभेला मला आतमध्ये जायला 2.5 घंटे लागले होते. आतमध्ये जायला नांदेडची पहिली सभा झाली, तुम्हाला आठवते का? मी आयुष्यभर विसरणार नाही ती सभा. मी आज्यात गेलतो, असा टंगडट सुद्धा खाली टेकलं नव्हतं, लोटीत 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 ठिकाणच्या कडीला. इतकी भयंकर सभा झाली ती. तशीच आजचे मारताळा गावची जरी एवढी प्रचंड मोठी बैठक आहे, याच्यातून सिद्ध होतं मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाही. आपल्यालाही मुंबई सोडायची नाही. बैठका होत राहतील, बैठका येत राहतील, मंत्री येत जातील. समज गैरसमज मराठ्यात नको. पुन्हा वाटल चर्चा सुरू झाल्या, येतील का, जायचं का नको, पुन्हा ही चर्चा होईल. तुम्हाला जाहीरीतून सांगतो, या महारतळ्याच्या नगरीतून, नांदेडच्या भूमीतून जाहीरपणे सांगतो, आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं, नाही दिलं तरी मुंबईला जायचं. आरक्षण दिलं तर गुलाल घेऊन जायचं, आणि नाही दिलं तर घिसकून आणायसाठी जायचं. त्यामुळं घराघरातले मराठे तयारी करा. मराठा या 4 दिवसात पेटून उठलाय. त्याचं कारण सांगतो. मराठे शांत होते. 7-8 महिने झालं सरकार आलेलं. मराठ्यांना असं वाटलं होतं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली, न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं होतं. पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं, ओबीसी बांधवाला दोष नाही द्यायचा, ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं. मला एक सांगा रे, नांदेड जिल्हा ह्यो चळवळीचा जिल्हा आहे. अधिवेशन आपण बघितले की नाही, संघटनेच्या राजकारणाचे पदाधिकारी जमतात, पक्षाचे ठराव करतात. तुम्हाला ऐकायला येतं मी काय बोलतोय? बघा, ह्यो महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. किती जातीवाद असावं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या डोक्यात, तो तुम्हाला सांगायलो. एखाद्या पक्षाचं जर अधिवेशन असलं ना, सगळे पदाधिकारी मिळून ठराव करतात मागण्याचा, आणि तो ठराव कोणाला देतात? सरकारला. ही आमच्या मागण्या मंजूर करा. जर एखाद्या संघटनेनं अधिवेशन घेतलं तर त्यांचे पदाधिकारी असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, किंवा शेतकऱ्याची जर एखादी कृती समिती असली तर सगळे पक्षाचे त्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमतात आणि ठराव करतात अमुक अमुक मागण्याचा, आणि तो ठराव सरकारला देतात की मंजुरी द्या. इथं उलटच झालंय 75 वर्षात देशात. ओबीसीचं अधिवेशन ठराव कोणी करायला पाहिजे? ओबीसीने. तो ठराव कोणाला द्यायला पाहिजे? सरकारला. मागण्या मान्य करा म्हणून. यांच्या अधिवेशनालाच मुख्यमंत्री आहे. बघा, मग जर मुख्यमंत्र्याचं तुमचं एवढं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का? सरळ जाणं त्याच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावरून, त्याला म्हणा हे मागण्याची अंमलबजावणी कर. अधिवेशन बोलवायची गरज काय? समजा सरपंचच तुमच्या घरातला आहे, तुम्हाला काय गरज आहे कुणाला म्हणायची सरपंच सही करतो का, सरपंचाला सापडावं लागल? सरपंचच तुमच्या घरात म्हणल्यावर तुम्हाला काही अडचणच नाही, गावकऱ्याला तरी अडचण आहे. अशी परिस्थिती त्या दिवशी अधिवेशनात झाली. अधिवेशन येणेच बोलिलं, कानबी यांनीच फुकले, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा म्हणून. अशी लोकात चर्चा आहे, आणि शंका पण येते आम्हाला, प्रश्नचिन्ह आहे. का शंका येऊ नये? कारण सांगतो त्याचं. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले, मी ओबीसीचं काम करणार, मी ओबीसीसाठी लढणार. मग मराठ्यासाठी कोण लढणार? धनगरासाठी कोण लढणार? गोरगरीब ओबीसीसाठी काय दिलं? नुसतं निवडून यायचं असलं की म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार. ओबीसीला दिलं काय? बंजारा समाजाच्या योजनेचे हाल, त्यांच्या आरक्षणाचा हाल, काही समाजाचं, राजपूत समाजाच्या आरक्षणाचे हाल आहेत.
मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय नाही, धनगराच्या आरक्षणाचा विषय नाही, मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही, दलिताच्या योजनाचा विषय नाही. निवडून येऊस तर फक्त म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार, हे ओबीसीनं सुद्धा ओळखलंय. म्हणून ते काय करतोय आता, त्याच्याच पक्षातले भाजपचे ओबीसीच्या कार्यकर्ते गोळा करतो आणि त्याचंच अधिवेशन घेतोय. का शंका घेऊ नये? तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला. मराठे मुंबईत यायला लागले. त्यांनी काय सांगितलं, पोलिस बघून घेते म्हणजे का मारायला लावतो काय आम्हाला, आणि काय बघते रे ते आमचं? ही कोणची दादागिरी आहे? आणि मराठ्यांना चॅलेंज एवढं सोपं होत, त्याला जर कोणी हाणीन फिरेन म्हणलं ना, मग त्या 5 पट ताकदीनं जात असतंय मुद्दाम. मग मराठा एक या देशावर अशी अवलाद आहे की ते कोणालाच मुजीत नाही. धमकी दिल्यावर तर भूत भेटच नाही. तुम्ही धमकी द्यायलात, पोलिस बघून घेतील. देवेंद्र फडणवीस तुम्हाला या महाड तळागावातून सांगतो, धमकी द्या, आडवा उभा कोणी पण येऊ द्या, मनोज जरांगे आणि मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. काय व्हायचं ते होऊ दे. सत्ता हातात दिली म्हणजे का आमच्या लोकांचे मुर्दे पाडणार का? गरीब मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करायचा अधिकार दिला तुम्हाला कोणी? मी हटत नसतो. काही झालं 29 ऑगस्टला मराठे मुंबईत जाणार आहेत. तुम्हाला पण सांगतो, नांदेड जिल्ह्यातल्या थांबई काय झालं त्याला 9 वाजून गेले का रे? नांदेड जिल्ह्यातल्या घराघरातला मराठा घरी राहता कामा नये. इमानदारीनं सांगा, सगळे वर हात करून मुंबईला येणार का? बघा या हातावर केल्यावर कसं दिसतंय. दाखा रे मीडियावाले, दाखा जरा हे देवेंद्र फडणवीसला. बघ म्हणा एका गावची संख्या आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर शहाणे असले ना, आग्या मोहोळ मुंबईत येऊन देऊ नका. आधीच आरक्षण देऊन मोकळं व्हा, नाही तर तुमच्या दारात हे भात शिजल्याशिवाय राहत नाही. दादा अवघड आहे. यावेळेस इतके मराठी मुंबईत जाणार आहेत ना, तुम्हाला खरंच सांगतो मी, लयच मराठी मुंबईत येणार आहेत वायबारीने, पहिल्यापेक्षा 5-10 पट. फक्त उद्यापासून एक काम करा, घराघरात जाऊन घरं पिंजून काढा. कुणालाही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका. घराघरात घुसून सांगा, एवढे वेळेस मुंबईला चला, मराठी जिंकायचे ह्या बारीने. काही झालं तरी मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. आपला हैदराबादचं गॅजेट आपल्याला घ्यायचं म्हणजे प्रत्येक घरातला मराठा माणूस ओबीसी आरक्षणात चालला. सातारा संस्थांचा बॉम्बे गव्हर्नमेंटचा घ्यायचं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची, मराठा आणि कुणबी एक हे तो पण जाहीर घ्यायचं. आता माघारी यायचं नाही. सरळ सांगा, समाजाला खरं बोला. ज्यांना मुंबईला राहायचंय त्याने 10-15 दिवसाच्या तयारीने चला, आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मुंबईपर्यंत आम्हाला वाटा लावायला. आम्हाला एक बी मराठ्याने घरी राहायचं नाही. आम्ही एकदा मुंबईला बसलो, तुम्ही वापस या. मी बघतो ते आरक्षण कसं देत नाहीत. ते आपली भाषा कळते त्यांना. आपल्याला कच अवघड आहे. मग नाही ऐकलं का आपण कच घोड्याला येत असतो. जीव माया मराठ्यात. त्यामुळं मराठ्याचे लेकरं बाळं पोरं बाळं मोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मी माझ्या समाजाचं वाटोळं होऊ देणार नाही आहे. आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी 2 वर्षात उचललेलं नाही. आणखीन तुमची शान वाढण हेच काम केलं नसता. एका गावात इतके लोक येत नसतेत गद्दारी केल्यावर. पठ्ठ्या असा लागलाय तुम्हाला नमुनेबाज, आणि तुम्ही बी मला नमुनेबाजच लागलात. तुम्ही हटनात आणि मी हटनात. देवेंद्र फडणवीस आपल्याला कदारलायच. मला सगळे येडे समजत येत देवेंद्र फडणवीस सोडून. तेव्हा म्हणतो ते येडं नाही, लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते. गप्प बसून त्याने 3 करोड मराठी आरक्षणात घातले.
येवलेवलं तर बोलतच नाही आता. येवलेवलं म्हणतात बोललं तरी मराठी आरक्षणात चाललेत, नाही बोललं तरी आरक्षणात चाललेत, बोलायचंच नको. कारण त्याचं ह्या बारीनं मराठीने दुपणच काढ होतं निवडणुकीत. कुंकुना हवा निघत होत त्याच्या इकून 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 अशी. तुमच्या एक जेवामुळं, तुमच्या एकजुटीमुळं आपला समाज सुखी होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मला काही किंमत नाही, समाजाला लई किंमत आहे. समाजाची शान वाढवा. माझ्या समाजाला हरू देऊ नका, तुम्हाला हात जोडून सांगतो. माझा समाज जिंका. समाज जर एकदा मोडला ना, पुन्हा उठणार नाही. कसल्याच परिस्थितीत मराठा हरू द्यायचा नाही. खूप उशीर झालाय. तुमच्या प्रेमाखातर इतक्या लांब आलोय. नाही म्हणलो होतो, पण ते म्हणले मार तळावले रुसले. म्हणलं रुसले? म्हणलं येतो मग काय करू. जे मग तारीख घेतं ते शेंगा आणतं, मला खोटं बोलत आहे. ते म्हणे याही दे 2-3 किलोमीटर गाडी पळती तरी आहे ना. पण तुमचं इतकं प्रेम आहे माझ्यावरती, पण माझं सुद्धा तुमच्यावर आहे भाऊ. तुमच्यावर जर माझं माया नसते ना, मागच फुटलो असतो. मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या, नुसत्या नोटाच खायच्या, नोटाच हागायचं काम होतं. पण अशी ओरिजिनल अवलादी, तुमचं रक्त ऐकून मला मोठं नाही व्हायचं. तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं करून मोठं करील, सुखी समाधानी करील तर तुमचेच लेकरा बाळ. तुमच्या लेकराचं वाटोळं करून मी कधीच मोठा होणार नाही. आणि हे 2 वर्षात मी सिद्ध करून दिलं. हळूहळू 3 करोड मराठी आरक्षणात घातलेत. आता राहिलेले थोडे राहिले ते पुरे घालायचे. 29 ऑगस्टला एकाने पण घरी राहायचं नाही. 3 कामं सांगतो तेवढे करा. पहिलं काम, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1000 तरी नंबर आहेत का नाहीत? प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. त्यातल्या 500 तर मराठीचे नंबर असतील. आजपासून लगेच काम हातात घ्यायचं. उद्या फिद्या नाही, उद्या काय भरोसा नाही, आजच. गरीब असू नाही तर श्रीमंत असो, प्रत्येकाला फोन करून सांगायचं मी मुंबईला चाललोय, तू सुद्धा मुंबईला चल. किती सोपी प्रक्रिया आहे. आणि एकामेकांना जर एकमेकाला फोन लावले, कुणाचेच कुणाला माहीत नाही कुणी कुणाला लावलाय. एका माणसाला जर 5-50 फोन आले, ते दुसऱ्या दिवशी तुमच्या पाय पडून तो हात जोडतो म्हणून फोन करू नको. मुंबईला येतो पण मला 100 फोन आले आता बोल. सन्मान लागतो मराठ्याला लय कंड. आपण सगळेच पाटलं, मानापानाशिवाय यांचं पोटच भरत नाही. समाज संपित आणलाय पुरा. मला खुर्चीच नाही दिली, मला ईच नाही म्हणला. अरे तुला नाही बोलेल तरी तुला का रोग आलाय का? येईना तसाच. असल्या कारणामुळे आपला समाज संपत आला. मायावर सुद्धा रुसत येत. मला फोटोच नाही काढून दिला, माझ्याकडे बघितलंच नाही. आता कितीक जणाकडे बघू तर कोणाकोणाकडे. मला रामरामच नाही घातला, मला जय शिवरायच नाही घातला, मला हातच नाही वर केला. आता मग खवाटे मोडेच हात वर करू करू. मोठं मन ठेवायचं शिका. नाही तुम्हाला बोललो, नाही तुमच्याकडे बघितलं, नाही तुम्हाला जय शिवराय घातला, रुसू नका. एकच ध्येय ठेवा, आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करतोय ना, नाही बोललं तरी हरकत नाही, मी जाणार म्हणजे मराठ्यासाठी जाणार. ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. पहिलं काम सांगितलंय तुम्हाला, सगळ्यांना फोन लावायचे. दुसरं काम, सोशल मीडिया आपण आपली चालवायची. सगळ्यांनी मोबाईलवर टाकायचं चलो मुंबई. व्हॉट्सअप, फेसबुक काय काय जेवढं असेल तेवढ्यावर टाकायचं रोज. आजपासून 27 ते 29 ऑगस्टपर्यंत रोज टाकायचं चलो मुंबई. आपले काही पोरं टाकीतच नाहीत. आणि पाठ 3 वाजता ऑनलाईन आहे, काय बघतून काय नाही मोबाईलवर, त्याची त्याला माहीत. समाजाचं काम करू लागा. आणि तिसरं काम, उद्या सकाळपासून घर ना घर, गाव ना गाव पिंजून काढायचं. चौथं काम, मुंबईत सगळ्यांनी शांततेत जायचं. जाळपोळ दंगल कोणी करायची नाही. तुम्हाला काय करायचं, दगड मारले तरी आरक्षण पाहिजे आणि शांततेत गेले तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत आरक्षण देतो, मराठ्याचं थोडंही नुकसान न होता. फक्त मुंबईत ताकद दाखवा, नसता काय होईल ते पण सांगतो. जे आपल्याला विरोध करतात मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही, त्यांचं हसू होईल. ते आपल्यावर हसतील,
बघा हे मराठी एक आले नाही, आम्ही त्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही, उगाच छातीबडी ते घेणं देणं. त्यांचं आधीच पोट दुखत आहे 58 लाख नोंदी निघाल्यापासून. रोज पोरं नोकऱ्यात चाललेत. महावितरणमध्ये आता पाठीमागच्या आठवड्यात 750 लेकरं गेलेत आपले, 750. एकट्या आता नांदेडची यादी घेतो मी संध्याकाळी. काल MBBSला 30 पोरं लातूरमधून गेले टॉपच्या कॉलेजला. कशात? नाही, ही यादी चुकीची. मी यादी देतो सकाळी तुम्हाला. हा, एका गावात होय. हा, वा वा वा, धन्यवाद. हा बघ, हे बघायचं आपल्याला. MBBSला 2 पोरं गेले आपले एका गावातले. उमरा गावातला. हे दिलंय आपण समाजाला. ओबीसीतून गेलाय. SP आहे सध्या SP आहे. त्या रँक IPS मध्ये 510 रँक आहे आणि IS मध्ये 306 रँक. ओबीसीतून SP झाले. ओबीसी मध्ये डॉक्टर कीर्तन अशोक. वा वा वा. बघा बरं, लेकरं किती श्रीमंत व्हायला लागले आपले, मोठे व्हायला, किती सुखात बसायला लागले. गेल्या 7 वर्षाचा मला डाटा दिला त्यांनी. वा वा, खूप शुभेच्छा. करू, सत्कार करतो तुमचा. MBBSला गेलाय पोरगा. हे दिवस जर बघायचे असले ना, तुम्हाला एक राहावं लागेल. रुसून चालणार नाही, मान सन्मान बघून चालणार नाही. चिखलात बसायला जागा दिली तरी बसावं लागेल, तेव्हा आपले लेकरं बाळं मोठे होते. आपलं आयुष्य गेलं, लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळं करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देऊ नका. इथं कोणी कोणाचं नाही. तुमचं कधी दुखायला लागलं, तुम्ही कधी आजारी पडले, तुमच्या पाठीवून आणि तोंडावून हात फिरायला तुमची पोरगी किंवा पोरगच येणार आहे, कुणी येणार नाही, कोणचा नेता फिता. समजून घ्या. मी रातपाट एकत्र एक करतोय, इतका झटतोय, मी उपाशी तापाशी राहून रक्त जाळतोय, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. लक्षात ठेवा. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, समाजाचे हार होऊन देऊ नका. 4-2 दिवस काम बुडाले, काही वाटोळं नाही होणार, पण चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे. काल लातूरचा 7 वर्षाचा डाट्यात फक्त 6 पोरं लागत होते. 6. आरक्षण मिळाल्यापासून ही पहिली वेळ 7 वर्षाच्या नंतर. यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी 5 नाही तर 6 पोरं जातात. यावर्षी 30 एका जिल्ह्यात गेलेत. दिवाळीच्या नंतर एवढी मोठी भरती होणार आहे, त्याच्यामुळं 29च्या आत आपल्याला आरक्षण घ्यायचं. एकदा जर भरत्या झाल्या तर 50-50 वर्ष जागा खाली होत नाहीत पुन्हा. कुणाचा तरी नातू नोकरीला लागणार आहे, कुणाचा तरी भाऊ लागणार आहे, कुणाची तरी बहीण लागणार आहे, कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी अधिकारी होणार आहे. लेकरं बाळं कायमचे सुखी करा. लेकरा बाळाशिवाय पर्याय नाही. लोक मागून येऊन पुढं गेले. तुमच्या फक्त वेळ देण्यामुळं, मुंबईला येण्यामुळं समाजाचं वाटोळं होऊन देऊ नका. आता वाईट दिवस आहेत. शिक्षण इतकं महाग झालं आहे, कंबरडं मोडतं आईबापाचं शिक्षणाच्या फीस बरोबर. 10-5 रुपये जर कमी पडले तर 50 उंबरे झिजावं लागतात. तरी आईबापा कमी पडत नाहीत. जमीन विकत येत, घाण ठेवतात, पण लेकरं शिकवित आहेत. आणि 1% जर हुकलं तर लोक लेकरं आपल्या आत्महत्या करायला लागलेत. जरा भानावर या. नुसताच गोंधळ, नुसताच आरडावारडा करून जात संपू नका. अन्याय कसा व्हायला लागला याची जाणीव ठेवा. जाणून बुजून फक्त मराठ्यालाच द्यायचं असलं तर विरोध केला जातोय सरकारकडून सुद्धा. सरकारला पण मग अशी ताकद दाखवा. या असा नांदेड जिल्हा बाहेर पडा ह्या बारीनी. एकट्या नांदेड जिल्ह्याला 100 किलोमीटर लागलं पाहिजे. एकट्या नांदेडला मोटरसायकली, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जिपा, टेम्पो, रिक्षा सगळं काढा. किराणा दुकानं बंद ठेवा, टपऱ्या, हॉटेलं सगळे बंद ठेवा. आपले व्यवसाय. नोकरदारांना नोकरीला जायचं नाही. रजा टाकून द्यायच्या सगळ्यांनी. लालबागच्या दर्शनाला चाललो म्हणायचं मी गणपती बाप्पाच्या. रजावर लिहितानीच लिहायचं गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो. या 3-4 वर्गाला विनंती करा. मास्तर, डॉक्टर, वकील या तिघाजवळ बी गाड्या आहेत. यांच्या गाड्या एवढ्या वेळेस आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी बाहेर काढायच्या. आपल्यातला सगळ्यात बुद्धिजीवी वर्ग येवे. आपला मार्गदर्शक आहे आणि आपल्या मार्गदर्शकाला आपण भांडायचं असतं. भांडून बाहेर काढायचं. यांच्याकडे तिघाकडे गाड्या आहेत. हे गाड्या बाहेर काढत नाहीत. आपल्याला साथ देतात
सगळी साथ देतात पण बाहेर काढत नाहीत, कारण ते आपल्याला फड्यात येत नाहीत. कावळे हागू नये म्हणून ते वरून झाकून ठेवते गाड्या अशा, पण मुंबईला काढत नाहीत. ह्या बारीनं पुऱ्या गाड्या बाहेर काढायच्या आपल्या बांधवाच्या, एक बी गाडी घरी ठेवायची नाही, एक सुद्धा. राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत. तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काम सांगतो आता. हे कधीच 29 ऑगस्टपर्यंत एकाही इथं बसलेल्या मराठ्यांनी विसरायचं नाही. तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो. आता आम्हाला मोठं करायची वेळ आली, आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली, मुंबईला चल. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल. आजी माजी सगळे सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषदेचे सदस्य, भावी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मराठ्यांचे असणारे सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल. आणि एवढं सांगून जर तो नाही आला, तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही फक्त नाव मला द्या. हे वाला नव्हता, त्याचा बाजारच उठतो, त्याला पाडत म्हणून समजायचं. तेव्हा जाणं मी जाणं, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. फक्त नाव सांगा. आपण मुंबईला गेल्यावर हे गल्लीत हिंडत होतं. तुम्ही मुंबईला जाणार आहे, तुम्हाला माहीत नाही मागं कोण आहे. घरी तईला सांगून ठेवायचं मी मुंबईला चाललोय, मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहीत नाही. गल्लीत कोण कोण हिंडतं माघारी आल्यावर सांग. तई बरोबर सांगते आपल्याला ह्यो गल्लीत हिंडत होता, त्याचा बाजार उठायची जबाबदारी मनोज जरांगेची. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. तो किती दादा असून द्या, दादीन असून द्या, दादा फादा तर मी काही ठुले नाही. दादा अर्धे मोक्यात घातलेत, काही ठुले नाहीत. दादा फेदा तिकडे इतके दादा तर नाहीतच तुमच्याकडे. ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात. डिस्काउंट करणारे दादा जेला तर आता नुसतेच शेण पापड्या खातात. आता एक दादीन राहिली, वळवळ केली की गेली. वळवळ करायची नाही, फक्त मजेन राहायचं. मंत्री होय, काय व्हायचं तर होय. मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठेलाच. तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका दादाचं. चांगले चांगले दादा केकताडात झोपलेत अंतरवालीत. काही काही रच्चे आलेत आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन. हळूच जाऊ का मी, पडन का काय. म्हणलं मला काय माहीत पडन का काय. आता ते म्हणले लय बेकार चाललंय. म्हणलं चलून दे मग. यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही. खरंच स्वाभिमान, गर्व वाटतो यार मला ह्या नांदेड जिल्ह्यातल्या मराठ्याचा. कव्हा जा तेवढीच गर्दी, कधीही बोलवा. इतकं जागरूक जर राहिलं ना, कधीच समाजावर दलिंद्री येणार नाही आपल्या, कधीच दलिंद्री येणार नाही. आणि मी आहे ना राव, तुम्हाला रोजान लावला तरी 24 घंटे काम करणारा भेटणार नाही. आपलं 24 घंटे चालू आहे. रोजान लावल्याला दुपारा जेवायला बसन, त्याला जर म्हणले ना उठा आता, ते म्हणतो चाललो मग, तू तुपलं बघ दुसरा. आपण 24 घंटे काम करतो, कारण समाजाच्या वेदना मला माहिती आहे. समाजाचे किती हाल आहेत मला माहिती आहे. माझ्या समाजासाठी कोणी नाही करत. माझ्या समाजाच्या चपलासकट पाय पडतात निवडून याच्या टायमाला. पण माझ्या समाजाच्या लेकराचा एखादा प्रश्न सोडायचा असला तर माझ्या समाजाच्या मदतीला कोणी येत नाही. त्यासाठी आपली थांबना दमत नाही. आगे बडवून आणि मी आगे छे ना, मागं जायनाच ना मी. आणि मी मागं जायना म्हणून त्यांची अशी पंचायत झाली. त्यांना वाटतं मी पटकून संपव, कारण मी इतकं इमानदार त्यांना जमत नाही. त्यांना फुटणारा लागतो. इकडून पैसे गोळा कर, तिकडून पैसे गोळा कर, त्याच्यातून फाळका हाण. आपण फाळके फळके हाणीत नाहीत, वर्गाण्या गोळा करीत नाही. आणि मग तुमच्याकडून वर्गाण्या घेतल्यावर समाज कसा मोठा होईल. गरजवंत मराठ्यांनी, गरिबांनी आपण आपली लढाई लढायची, जिंकायची सुद्धा आपणच. कोणाच्या आशेवर बसायचं नाही. आपली लय ताकद आहे, साधी ताकद नाही आपली. कोणाचा काय बाप आपल्याला 10 रुपये देत नाही. काबाड कष्ट करून उपाशी तापाशी राहून आपल्या आईबापानं चटणी भाकर खाल्ली, भाजी भाकर खाल्ली आणि आपल्याला मोठं केलंय.
आपल्याला शिकवलंय, त्यांनी पोटाला चिमटा घेतलाय, पण आपल्याला शिक्षण दिलंय. कोणाची शाळा असली, कॉलेज असलं तरी आपल्याला 10 रुपये फीस कोणी माफ नाही केली. म्हणून आपल्याला आपल्या समाजाच्या लेकराचा विचार करावा लागणार आहे. 70 वर्षात न संपणारी लढाई. सगळे म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मिळत नसतं. मी म्हणलं मी घेत असतो. घेतलं का नाही? 58 लाख नोंदी तुमच्या पुढं 3 कोटी मराठी आरक्षणात घातले. मी उलट्या खोपडीचा आहे थोडा. लोक जे नाही होत म्हणते ते मी करीत असतो. लोक म्हणले ओबीसीत आरक्षण मिळत नाही, आपण मिळवून दाखवलं. आता राहिलेलं आरक्षण 29 ऑगस्टला पुरं मिळविणार आहे. 1% सुद्धा मार्ग शिल्लक ठेवत नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईला निघायचं. इतकी ताकद लावायची तितके लावा. आणखीन याच्याबरोबर 2-3 गोष्टी करा. समाज हुशार व्हा. समाजाचे लोक सावध व्हा. आपल्यात भांडण करायचं नाही. एखाद्याने आपल्याला 10 शिव्या दिल्या तरी ऐकायचं, पुढं व्हायचं. काही लहानपण नाही. समाजाला मायबाप समजा. समाज किती वाईट बोलला तरी त्याला उत्तर द्यायचं नाही. आपण आपल्या विरोधात ताकद वायाला घालायची अजिबात नाही. उद्यापासून सगळा बदल करायचा. आपल्यात वाद बंद. भांडण करायचं नाही, एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, एकमेकाला साथ द्यायची. अधिकारी वर्ग सुद्धा आपल्याला साथ द्यायला लागलाय. आता मोठमोठाले श्रीमंत मराठे ते सुद्धा साथ द्यायला लागलेत. त्यामुळे आपण सुद्धा एकमेकाला साथ द्यायची. अधिकाऱ्याला कोणी त्रास दिला मराठ्याचा, त्याच्या बाजूने सगळ्यांनी उभं राहायचं. दुसरं काम, आपल्या लोकांनी दारू प्यायची नाही. पुऱ्याने दारू सोडून द्यायची. अजिबात व्यसनाच्या आहारी जायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुमचे लेकरं बाळ ज्यावेळेस बाहेर गावात शिकत येत, बाहेर जिल्ह्यात शिकत येत, तुम्ही जर इकडं दारू पिऊन एखाद्या बार गटारात जर पडलात तर तुमच्या पोराचा मित्र तो म्हणतो, तो बाप दारू पिऊन पडला होता काय रे? आपलं लेकरू खाली मान घालून जगतं. आपली पोरगी जर बाहेर जिल्ह्यात शिकत असली, आपला जर कुठं दारू पिऊन गाडीहून पडून हात मोडला तर त्या आपल्या पोरीची मैत्रीण म्हणते, तुपला बापाचा हात मोडला, दारू पिऊन पडले होते काय? पोरगी खाली मान घालून जगती, लेकरं खाली मान घालून जगते ना, असं वागू नका. संसाराचं वाटोळ होतं पुऱ्या. पाहुण्या रावळे नीट बोलत नाहीत, गाव नीट बोलत नाही. आपल्या घराची दशा होती, संसाराचं वाटोळ होतं. दारू प्यायची बंद करा. उद्यापासून दारू कोणी प्यायची नाही, अजिबात बंद. दारूला हात लावायचा नाही. इथं पेतं कोणी? आता इतक्या जणांना विचारल्यावर तुम्ही काय हा म्हणता? अर्धे तर खाली उतरून चाललेत वाटतं लगेच. पेणारे सटकले. हां, दारू पिऊ नका. जेव लय वर हात करीन ताणून, याचा अर्थ समजायचा आपण त्यांनी रेटून टाकलेली. इथून पुढं दारू पिऊ नका. मी हात जोडून सांगतोय तुम्हाला, दारू पिऊ नका. आणि एकामेकाचे बांध फोडायचे बंद करा. बांध फोडायचे नाही. शेवटची विनंती आहे तुम्हाला आता जाता जाता. हे बघा, सणावाराचे दिवस आहेत. इथं राहताल, एखादी पोळी खाताल, 10-15 भजे खाताल. सण बुवार पुन्हा येतील, पण आरक्षण नोकरी जर गेली तर पुन्हा येणार नाही. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका. हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणं आपले कर्तव्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. आता गणपती बाप्पा आहेत, पुन्हा आपण अर्धी ईद गुतून पडतो. काही वेळेस प्रमाणात कमी करा. पोराच्या पोरीचा 50,000 1,00,000 रुपये महिना आल्यावर मोठमोठाले उत्सव साजरे करू. पण आधी समाजाला मिळून द्या. आमचा गणपती आम्ही मुंबईला चाललेला आहे. या बारीने आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं. काय अडचण आहे का? काय बंधन आहे कायद्यात? तुमचा गणपती मुंबईला आणू नये. आमचा काय चावतो का तुम्हाला? आणि चाभरे बघा ना कशी येते. त्या चाभऱ्याचा 1.5 दिवसाचा गणपती परातीत घेतेत, निघाला गिरगाव चौपाटीवर गालिंग लोटांगण. आणि आमचा 11 दिवसाचा. अरे आम्ही 3 महिन्याचा करू. दम आहे आमच्यात मराठ्यात तेवढा. 3 महिन्याचे करू. हो. पण यांचे त्यांच्या सोयीनुसार आहेत. त्यांना विचारलं 1.5 दिवसाचं कमवून, ते म्हणतात आमच्या तिला लई काम असतं. तिला विचारलं का कमवून, ते म्हणते आमचे तिला बिजी असतात. आणि दोघाला विचारलं ते म्हणतात आमच्या पोराला टाईमच नाही.
लय गडबडीत असतात म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. ह्या वेळेस आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन मुंबईला, तुमच्यासुद्धा गणपती सगळे मुंबईला घ्या, वर गाडीवर बांधून. रोज आरती करायची. आम्ही 5 देवबाप्पा घेतले, तिथं भेटतोय नाही देवबाप्पा, त्याच्यामुळे इकूनच 5 चालले. कुठंच अडचण नाही आली पाहिजे. कीर्तनं ठुलेत, संध्याकाळी उपोषणात शिवशाहिरांचे पोवाडे ठेवलेत, नामवंत शिवशाहीर आणलेत, संगीत भजन म्हणणारे गायक नामवंत आणलेत, पखवाज वाजक नामवंत आहेत. त्यांना नुसतं फोन लावून सांगितलं तुम्हाला मुंबईत भजन म्हणायचं कीर्तन, त्यांनी तिकडच्या तारखी सोडून दिल्या. चलो म्हणले मुंबईला, टाळण पखवाज घेऊन सगळं तिकडंच. ज्याला जे आवडतंय ते ऐकायचं, कीर्तन ऐका, पोवाडे ऐका, संगीत भजन ऐका. आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याच्यासाठी येणे गाड्याला डीजे बांधून घेतले, तुला धंगाड धंगाड एकाकडे चलून दे तिकडं कोपऱ्याला. आता काय चलून द्या, आता लफडं तुपलं एकाकडीला काय करावं मग आता. ज्याला जे असेल ती, प्रत्येकानं आपण आपल्या गाडीला डीजेच घेतले, डीजे लावायची गरज नाही. आणि देशात एवढी मोठी मिरवणूक कवाच होणार नाही. नांदेडपासून गणपतीची मिरवणूक मुंबई पोत, रेकॉर्ड ब्रेक होईल ना. आणि सगळ्यांनी गणपती घेतले, आम्ही घेतलाय बा. जर आपले 2 माणसं मुंबईला गेले तर 2 घरी आहेत. जर तुम्हाला इथंच बसायचं असेल तर बसा. 2 आपले आई वडील जर मुंबईला गेले तर पोरं घरी आहेत गणपतीची आरती करायला, आणि पोरं गेले तर आई वडील इथं आहेत. त्याच्यामुळं उत्सवातलं गुंतून पडू नका एवढं वर्ष. एकदा समाजाला जिंकून द्या, दणक्यात उत्सव करीत जाऊ आपण मोठमोठाले. पण आज संकट आहे. संकट असल्यावर जेवतं ताट बाजूला लोटायची प्रथा मराठ्यात आहे. शेती आपले आईबापा आपल्याला शिकवतात. पाऊस पडल्यावर शेतकऱ्याची एक म्हण आहे, मढं झाकायचं पण पेरणी करायची. तर आयुष्यभर आपल्या लेकराला लक्ष्मी म्हणून ते धान्य घरात येतं. तसं वेळेला महत्त्व द्यायचं. सध्या मराठी राज्यातले आता खवळून उठलेत, मुंबईकडे निघालेत. आपण घरी नाही झोपायचं. मर्दाच्या भूमिकेत मराठ्यांनी यायचं, भेकडाच्या भूमिकेत जगायचं नाही. अख्ख्याचे अख्खे मराठी मुंबईत दिसले पाहिजे. मी रातपाट एक करून जीव जाळतो, उपाशी तपाशी राहतो तुमचे लेकरं मोठे होण्यासाठी. मावशी झोपतान एक डुकली आणली, मग आलंय बारीक देण असतं. म्हणून तर देवेंद्र फडणवीस फुल टेन्शनमध्ये. कालपासून खलबत सुरू झालेत. आज एक मंत्री आले ते, आता हे सुरू झालं मचाळा. तुम्ही त्या मचाळ्याकडे ध्यान द्यायचं नाही. तुम्ही तयारी ठेवायची, मुंबईकडे यायची. आता जर झोपलो तर शत्रू आपला मुर्दा पाडून जाईन हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य सावध राहायचं मराठ्यांनी शिकायचं. कोणत्या टायमाला सावध राहायचं हे मराठ्यांनी ठरवलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला इतका मोठा इतिहास दिलाय. छत्रपतींनी कधीच बेसावध राहून कधीच मावळ्यांना हरू दिलं नाही. मावळे पण कधीच बेसावध राहिले नाहीत. मराठ्यांना माझं आव्हान आहे, एकानंही बेसावध राहायचं नाही. मराठ्यांचे हार होता कामा नये. यावेळेस काही झालं तरी हरकत नाही, मराठे जिंकून मुंबईतून वापस यायचंय. अशी आरुळे ठोका, इतके रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजेत. भूतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे. मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा, विजयाचा म्हणजे फेकायचाच. अजिबात हटायचं नाही कोणी. आता जे व्हायचं असेल ते होईल, पण मुंबईत घुसायचं. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण उडालं नाही पाहिजे. लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण करा मायबापा हो. शेवटी आपल्याशिवाय आपल्या लेकरा बाळाला कोणी नाही. लेकरांना अपेक्षा लागल्यात, आम्हाला आरक्षण मिळेल, आम्ही अधिकारी होऊ. लेकरा बाळ सुखात समाधानात राहिले पाहिजेत. एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय. बेसावध एकाही मराठ्यांनी काम करायचं नाही. आजपासून घर ना घर जागा करायचं, गाव ना गाव जागा करायचंय. जिल्हा तालुका राज्यात जिथपर्यंत ओळख असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचे. एकाही मराठ्यांनी झोपायचं नाही. मी रातपाट एक तुमच्या लेकरासाठी करतो, लक्षात असू द्या. माझा मराठा हरू द्यायचा नाही.